अर्बन बँकेच्या संचालकांविरोधात संघर्ष समितीची पत्रकार परिषद. बँक बुडवणाऱ्या आरोपीला मत मागण्याचा अधिकार नाही, नरेन जाधवांचा सवाल. पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बँकेबाबत पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांचा निषेध केला. आगामी निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी बँक बुडव्याधारकर अपप्रचार करत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यापुढे जाधव म्हणाले, पेण अर्बन बँक आणि नगरपालिका यांचा कोणताही संबंध नाही. मात्र शहरात पेणकर विकास आघाडीच्या नावाखाली धारकर स्वतःच्या गैरव्यवहारांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहे. सहकार खात्याच्या कलम 88 अंतर्गत झालेल्या चौकशीत संचालक आणि काही अधिकाऱ्यांवर 23 कोटी 90 लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून 300 ते 400 पानी अहवालात घोटाळ्याचे सर्व तपशील नमूद आहेत. 758 कोटींच्या अपहाराची तातडीने वसुली करून गुन्हेगारी कारवाई पुढे न्यावी, अशी मागणी नरेन जाधवांनी केली आहे. ठोस निर्णय न झाल्यास ठेवीदार आंदोलनाला प्रवृत्त होतील, असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांनी निवडणुकीत धारकरला जाब विचारावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. आणि आता पुन्हा इलेक्शन आल्यावरती पेण अर्बनच्या बाबत गैरसमज पसरवण्याचं काम बँक बुडव्याधारकर करत आहे आणि त्याच्याबाबत लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून आज ही पत्रकार परिषद घेत आहे. पेण बँक आणखीन त्याचा नगरपालिकेचा संबंध नाही, पण तरीसुद्धा शहराच्या विकास आघाडीच्या नावाखाली जे लोकांचे जीवन भकास केलेलं आहे ते समोर लोकांच्या आणून हे जे त्यांचा अपप्रचार चालू आहे, आणखीन बँकेच्या ठेवीबद्दल सुद्धा गैरसमज पसरवले जातात, त्यासाठी आज ही परिषद घेण्यात आलेली आहे. आणि बँक बुडव्याला योग्य ते शासन झालंच पाहिजे. आत्तापर्यंत हे जे 88 मध्ये चौकशी झाली सहकार खात्याच्या कलम 88 प्रमाणे, त्याच्यात त्यांना 23 कोटी 90 लाख प्रत्येक संचालकाला आणि काही कर्मचाऱ्यांना प्रमुख दंड झालेला आहे. त्याबाबत ही तातडीनं कारवाई झाली पाहिजे, कारण हा 24 साली ऑर्डर ही झाली. त्या जे आहे 88चा आयोगाने नेमलेले त्यांनी अतिशय सविस्तर 300-400 पानी अहवाल दिलेला आहे की कशा पद्धतीने घोटाळा झालेला आहे आणि म्हणून ही जबाबदारी संचालकावर फिक्स केलेली आहे. आणि हे काम आता शासकीय अधिकारी आणि मंत्री महोदयाचं आहे. सहकार मंत्र्यांनी याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालून ही जे 758 कोटीचे अफरातफर झालेले आहे ते वसूल केले पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. ठेवीदार अतिशय संतप्त आहेत. पेण नगरपालिका आली की त्याचा फायदा काहीतरी उठवण्यासाठी आणि गैरसमज पसरवण्यासाठी केला जातो, म्हणून आज ही नाईलाजानं परिषद घ्यावी लागली. शासनाने याकडे जातीनं लक्ष घालून या संबंधितावर कारवाई झाली पाहिजे, ही वसुलीची दंड. त्याचबरोबर क्रिमिनल केस जी टाकलेली आहे त्याच्यावरही लवकरात लवकर कालबद्ध कार्यक्रम ठेवून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण त्याच्यात ह्या दंडाच्या बरोबरच संचालकांना 7 वर्षापर्यंत त्या कायद्याअंतर्गत फसवणुकीच्या कायद्याअंतर्गत शिक्षा होऊ शकते आणि तातडीनं हा निकाल लागला पाहिजे. यासाठी शासनाने लक्ष घालावं म्हणून आज आमची ही मागणी आहे. अन्यथा ठेवीदार संतप्त झालेले आहेत, ते कुठलं आंदोलन करतील सांगता येणार नाही. याला सगळं शासन जबाबदार असेल, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे. आपण पाहत आहात शिवतेज समाचार.